नमस्कार, रुपाली कांबडी ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। आज आपण इथे वेगळ्या प्रकारे टोमॅटोपासून एक नवीन रेसिपी बनवत आहे। त्यासाठी 2 टमाटर घेतलेले आहे। छान असं कापून घेऊया। आज आपण टोमॅटोपासून डोसा बनवत आहे। खूप चविष्ट लागतं खायला आणि खूप सोपी आहे बनवायला। दोन टमाटर कापून घेतलेले आहे। मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊया। लसूण घेतलेले आहे 5-6 कळी आणि इथे लाल मिरची असेल तुमच्याकडे ते घेतले तरी चालेल। मी इथे काश्मीर लाल मिर्च पावडर घेतलेला आहे। मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला। यामध्ये टाकूया अर्धा कप रवा। त्याच कपनी तांदूळ पीठ एक कप रवा घेतला तर अर्धा कप तांदूळ पीठ टाकायचं। त्याचप्रमाणे मी अर्धा कप रवा घेतला तर त्याच्या कमी तांदूळ पीठ टाकलेला आहे। आता आपण रवा आणि तांदूळ पीठ टाकलेला आहे ते मिक्स करून घेऊया। आणि यामध्ये टाकूया पाणी। पाण्याचं प्रमाण आपल्याला जास्तच घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण डोसा बनवणार तर डोसा छान निघायला पाहिजे। बघा, पातळ करायचं आहे आपल्याला पीठ। आता आपण रवा टाकलेला आहे तर फार होण्याकरता रवा बाजूला ठेवून देऊया। तेव्हापर्यंत आपण चटणी बनवूया। शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे छान भाजून घेऊया। बघा, छान असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे। यामध्ये टाकूया दलिया। दलिया नसेल तर तुम्ही इथे खोबरं पण घेऊ शकता। खोबऱ्याला छान भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। मी इथे शेंगदाणे आणि दलिया मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे। आणि आता कोथिंबीर, मिरची आणि लसूण, मीठ टाकत आहे। आता मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। थोडंच पाणी टाकत आहे। पाणी आधी नाही टाकायचं, आधी बारीक करून घेऊया आणि नंतर पाणी टाकूया। पाणी टाकलेलं आहे आणि दही टाकत आहे। आपण आज इथे डोस्यासोबत चटणी बनवत आहे। बघा, छान असं मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेलं। आता आपण तडका देऊया। पॅन ठेवलेला, त्याच्यामध्ये तेल, जिरं आणि कढीपत्ता तडका चटणीमध्ये टाकून घेत आहे। छान अशी चटणी बनलेली आहे। तेव्हापर्यंत आपण रवा बाजूला फार होण्याकरता ठेवलेला। आपण दही आंबट असेल तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। तुम्हाला घट्ट पाहिजे असेल घट्ट, पातळ पाहिजे असेल तर पातळ। बघा, बॅटर बनवून घेतलेलं होतं। यामध्ये टाकूया कांदा आणि कोथिंबीर। आता आपण छान असं मिक्स करून घेऊया। बॅटर रेडी आहे। इथे डोस्याचा तवा ठेवलेला। डोस्याच्या तव्याला आधी आपण तेल लावूया। यावर टाकूया जे बॅटर बनवून घेतलेलं होतं ते। पातळ करायचं बॅटर, म्हणजे डोसा जो आहे तो छान निघणार आणि पातळ होणार। डोसाचं बॅटर बनवायला वेळ नाही लागत। डोसा शिजण्याकरता वेळ लागत असतं। खायला खूप चविष्ट लागतं। या प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा। वरून शिजू द्यायचं, नंतरच आपण वरून डोस्याला तेल लावूया। आता मी लावून घेतलेलं आहे तेल।
हा डोसा शिजायला वेळ लागत असता, पण खायला खूप चविष्ट लागतं. बघा, छान असा डोसा बनून तयार आहे. खूप चविष्ट लागतं हा डोसा खायला. या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा. वरून डोसा शिजू द्यायचा आणि नंतरच वरून पण तेल लावायचं, म्हणजे डोसा सहज निघणार. छान असे मी 2 डोसे बनवून घेतलेले आहे. या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा. चटणी आणि डोसा खायला खूप छान लागतं. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.